नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले मित्रांनो याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजची तारीख मित्रांनो 30 मार्च 2024 आहे. तर टोटल आज मित्रांनो 82 घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि यामध्ये SRPFची सुद्धा सांगणार आहे. चालक झालं, कारागृह झालं, बॅट्समन झालं, शिपाई झालं. तर सर्वच याची जी आहे मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि टोटल 82 घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारेच मित्रांनो पोलीस भरतीची डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो, कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल 30 मार्चला, तर अशाच विद्यार्थ्यांना मित्रांनो 30 मार्चला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर आपल्या व्हिडिओ खाली मित्रांनो तुम्ही कमेंट करा आणि तुमचे जे मित्रांनो त्या ठिकाणी जिल्हा टाका आणि त्या ठिकाणी मित्रांनो टोकन क्रमांक लिहा. तर तुमचं नाव मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि तुमच्यापासून मित्रांनो येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मित्रांनो फायदा होणार आहे. ठीक आहे, तर एवढी जे मित्रांनो तुम्ही मदत करा. तर ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल 30 मार्चला तर त्यांनीच मित्रांनो व्हिडिओ खाली कमेंट करा, या तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाका आणि टोकन क्रमांक टाका. तर सर्वात आधी मी तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवर आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आले की त्यांनी टोकन नंबर त्या ठिकाणी सांगितला यूट्यूबवर. तर ते सध्या तुम्हाला मी कमेंट टाकून देतो विद्यार्थ्यांचे, नंतर आपण इकडले जिल्हे घेणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SRPF जालना या ठिकाणी 12,000 प्लस या ठिकाणी हे सांगत आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. तर या ठिकाणी जवळपास 18,500 प्लस अर्ज आलेले आहे या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता मीरा भाईंदर या ठिकाणी 6,078 हे सांगत आहे. ठीक आहे, तर एक दिवस अगोदरचे. त्याचबरोबर ठाणेला या ठिकाणी 9,874 या ठिकाणी हे दादा सांगत आहे. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे कमेंट करा. तुम्ही जर कमेंट करसाल तर तुमचं सुद्धा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तर टोकन क्रमांक तुम्ही या ठिकाणी सांगा. ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी रायगड बँड्समन आहे. तर रायगड बँड्समध्ये काल जवळपास विद्यार्थी मित्रांनो 3,457 अर्ज आले होते. त्यानंतर पालघर बँड्समनमध्ये पहा 2,357 प्लस या ठिकाणी हे सांगत आहे. मीरा भाईंदरला 15,289 आले आहे म्हणते. मयूर साबळेने या ठिकाणी SRPF 2 माहिती सांगितली आहे. 13,470 प्लस अर्ज आलेले आहे म्हणते. आता इकडले आपण जिल्हे या ठिकाणी बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर परभणी चालक आहे. तर परभणी चालक या ठिकाणी जवळपास 3,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हर आहे. तर या ठिकाणी 43,000 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SP सातारा आहे. तर या ठिकाणी 2,100 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर रायगड बँड्समन आहे. तर या ठिकाणी 3,900 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस बँड्समन ठाणे या ठिकाणी 4,015 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण या ठिकाणी 20,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर सोलापूर आहे. तर सोलापूर या ठिकाणी हे ग्रामीण वाटते बहुतेक 5,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर सोलापूर शहरला 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी 7,000 प्लस आलेले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आहे या ठिकाणी 6,700 प्लस अर्ज आलेले आहे. रत्नागिरी पोलीस या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आले आहे. तर सर्वांना एक मित्रांनो रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तुम्ही जर मित्रांनो 29 या ठिकाणी जे मित्रांनो तुम्ही 31 तारखेला ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, ठीक आहे, ज्यांनी सुद्धा 31 मार्चला फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कमेंट करा 30 किंवा 31 मार्चला ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कमेंट करा, तुमचा टोकन नंबर या ठिकाणी सांगा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात ठेवा, मिनिटामिनिटाने फॉर्मची संख्या वाढत आहे, घंट्याघंट्याने फॉर्मची संख्या वाढत आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीस या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आले आहे. नवी मुंबई या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज आले आहे. हिंगोली SRPF या ठिकाणी 12,190 प्लस अर्ज आले आहे. CP मुंबई 1,80,000 प्लस गेलेला आहे. त्याचबरोबर यवतमाळ या ठिकाणी 4,500 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर बीड या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर परभणी जिल्हा आहे. तर या ठिकाणी जवळपास 3,540 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर लातूर आहे. तर लातूरमध्ये 3,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर धाराशिव आहे. धाराशिव जिल्हा पोलीस आहे. तर या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. जालना या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP रायगड या ठिकाणी 11,300 प्लस अर्ज आलेले आहे.
यवतमाळ ड्रायव्हर या ठिकाणी 3000 प्लस अर्ज आलेले आहे. SP बीड आहे तर SP बीड या ठिकाणी 3000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे तर या ठिकाणी जवळपास 5100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे रेल्वे ड्रायव्हर आहे तर या ठिकाणी 1000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगड आहे तर रायगड या ठिकाणी 4300 प्लस अर्ज आले विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे तर या ठिकाणी जवळपास 58000 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF पुणे गट क्रमांक 1 12000 प्लस अर्ज आलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर SRPF धुळे आहे तर या ठिकाणी 14000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे तर या ठिकाणी 16000 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सातारा आहे तर सातारा या ठिकाणी जवळपास 2800 प्लस अर्ज आले विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर SP अकोला आहे तर SP अकोला या ठिकाणी 8000 प्लस क्रॉस झालेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे तर या ठिकाणी जवळपास 16000 प्लस अर्ज आलेले आहे. आणि अमरावती ग्रामीणला सुद्धा या ठिकाणी जवळपास 14 ते 15000 प्लस अर्ज गेलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण आहे तर ठाणे ग्रामीणला 5000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे तर अहमदनगर या ठिकाणी 1580 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF नवी मुंबई आहे तर या ठिकाणी 13000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी जवळपास 4480 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर या ठिकाणी 16900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे तर या ठिकाणी 8100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SRPF जालना आहे तर या ठिकाणी 14000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई गट क्रमांक 8 आहे तर या ठिकाणी जवळपास 22000 प्लस अर्ज आलेले आहे. तर आपण हे 82 जे मित्रांनो 82 टोटल तुम्हाला 82 घटकाची माहिती सांगत आहे. तर फटाफट मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप टाईम लागत आहे. ठीक आहे, जास्त टाईम या ठिकाणी व्हिडिओ बनवायला लागत आहे. तुमचा एक लाईक मित्रांनो मला या ठिकाणी कॉन्फिडन्स देते आणखीन जे मेहनत करण्यासाठी. तर जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, तर एवढंच करा. तुम्हाला ज्या मित्रांनो जास्त टाईम वगैरे लागत नाही, पैसे वगैरे लागत नाही लाईक करायचे. ठीक आहे, लाईक करा शेअर करा. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर आहे या ठिकाणी 11900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई या ठिकाणी 1,80,000 प्लस गेलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर आहे तर मीरा भाईंदर या ठिकाणी 15000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग आहे तर सिंधुदुर्ग या ठिकाणी 5480 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर आपण पुणे कारागृहाचं जर बघितलं तर 46000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई आहे तर नवी मुंबई या ठिकाणी 12570 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर गोंदिया आहे तर गोंदिया या ठिकाणी 9100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. गोंदिया पोलीस आहे हे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया तर या ठिकाणी जवळपास 8 ते 9000 प्लस आतापर्यंत अर्ज गेला आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर मी या ठिकाणी SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया टाकायचा राहिला यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो नागपूर ग्रामीण आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नागपूर ग्रामीणला या ठिकाणी 5000 प्लस आतापर्यंत अर्ज गेलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर आहे तर कोल्हापूर या ठिकाणी 3400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे तर नागपूर सिटी या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो नागपूर सिटीला या ठिकाणी 18600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे तर या ठिकाणी जवळपास 41000 प्लस अर्ज आले आहे. पुणे कारागृह आहे तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 41000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नांदेड आहे तर SP नांदेड या ठिकाणी 8800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठीक आहे, तर एवढे जे मित्रांनो आतापर्यंत अर्ज आले या जिल्ह्यामध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे आणि CP मुंबईला सर्वात जास्त वाढत आहे फॉर्मची. तर ज्यांनीसुद्धा आज फॉर्म भरला असेल मित्रांनो 30 मार्चला ज्यांनीसुद्धा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली मित्रांनो तुम्ही कमेंट करा आणि टोकन नंबर या ठिकाणी तुम्ही टाका तुमचा स्वतःचा 30 मार्चला. ठीक आहे, ज्यांनीसुद्धा 30 मार्चला फॉर्म भरला आहे त्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट करा आणि तुमचा टोकन नंबर त्या ठिकाणी टाका आणि जिल्ह्याची माहिती सांगा. ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी मित्रांनो टोटल 30 मार्च 2024ला टोटल 82 घटकाची माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.